खामगाव मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार ॲडव्होकेट आकाशदादा फुंडकर यांच्या संकल्पनेतून मतदारसंघातील सिंचनाचा अनुशेष दूर करण्याकरिता तसेच भाऊसाहेबांप्रमाणेच बळीराजाशी असलेल्या बांधिलकीने संपूर्ण मतदारसंघाच्या विकासाकरिता ॲडव्होकेट आकाशदादा फुंडकरांच्या अथक प्रयत्नातून मागील पंचवार्षिकमध्ये जवळजवळ 97.35 कोटी रुपयांची मृद व जलसंधारण विभागामार्फत वारयुक्त सिमेंट साठवण बंधाऱ्याचे कामे पूर्ण झाले आहे आणि त्यामुळे साधारणतः 1729 हेक्टर सिंचन क्षमता वाढली असून संपूर्ण मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न सुटला आहे। संपूर्ण मतदारसंघ टँकर मुक्त झाला आहे। 2014 पूर्वीच्या कोरड्या आणि पाण्यासाठी वनवन फिरणाऱ्या खामगाव मतदारसंघाचे चित्र पाण्यासाठी बहरलेला खामगाव मतदारसंघ असे झाले आहे। गाव पातळीवरील ग्राउंड वॉटर लेवल अर्थात पाण्याची पातळी प्रचंड वाढली आहे। मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाकरिता सदैव कटिबद्ध असणारे नेतृत्व म्हणजे आदरणीय आमदार आकाशदादा फुंडकर यांनी पाहिलेले स्वप्न आता सत्यात उतरले आहे आणि संपूर्ण खामगाव मतदारसंघ सुजलाम सुफलाम झाला आहे। मौजे लोखंडा येथील द्वारयुक्त सिमेंट साठवण बंधारा तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा हा बंधारा खामगाव मतदारसंघातील लोखंडा गावाजवळून वाहणाऱ्या मस नदीवर बांधण्यात आलेला आहे। या बंधाऱ्याची एकूण लांबी 40 मीटर तर उंची 3.50 मीटर एवढी आहे। या बंधाऱ्याचा पाणीसाठा हा 97.58 सहस्त्र घनमीटर असून सिंचन क्षमता 30 हेक्टर आहे। या बंधाऱ्याच्या निर्माण कार्यास सुमारे 1,76,00,000 एवढा निधी खर्च झाला असून यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न दूर झाला असून पाणीदार खामगावाचे स्वप्न खामगाव विधानसभा मतदारसंघाचे माननीय आमदार आकाशदादा फुंडकर यांनी पाहिले होते आणि त्यांच्या अथक प्रयत्नातून ते आता पूर्ण झाले आहे। मी शिवशंकर बाबूराव लोखंडकर राहणार लोखंडा तालुका खामगाव येथील प्रगतशील कास्तकार आणि तालुका खरेदी विक्री संस्था खामगाव या संस्थेचा मी अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे। गेल्या 10 वर्षापासून लोखंडा पाळा या शिवारामध्ये स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांचे एक स्वप्न होतं की ह्या भागाची पाण्याची जी समस्या आहे इरिगेशनची ही मिटली पाहिजे। त्यानिमित्तानं आम्ही वारंवार त्यांच्याकडे आमच्या दोन्ही गावच्या मागण्या दिल्या आणि त्यांच्या स्वप्नाची पूर्तता म्हणून माननीय आकाशदादा फुंडकर यांनी आमच्या दोन्ही गावामध्ये भरपूर प्रमाणामध्ये CNG बांधलेले आहेत। त्याचा ह्या परिसरात खूप मोठ्या प्रमाणात उपयोग झालेला आहे। आमचे दोन्ही गावची पाण्याची पातळीही खूप वाढलेली आहे, विहिरांची लेवलही खूप वाढलेली आहे, त्यामुळे कास्तकारांना जीवदान भेटलेलं आहे। खामगाव मतदारसंघातील पंचक्रोशीतील नागरिकांकडून आता आभार व्यक्त होत आहे।